मन मंदिरा गजर भक्तीचा. देवावरची भक्ती सुद्धा काही काही माणसं अर्धवटच सोडून देतात. काय देवाच्या नादी लागून आमचं बरं झाले, बरं आता अजून दुसरा नाद कर. मग नाही दुसरं काय सांगू. हे बघा, एक सांगू का, बरं होण्याकरता देवाकडे जाऊ नका. देवाकरता देवाच्या प्रेमास्तव देवाकडे जा, म्हणजे आपोआप बरं होईल. काय वस्तू करता देवाकडे जाऊ नका. माझं म्हणणं कळलं का? वस्तू करता देवाकडे जाऊ नका. आई खायला घालते म्हणून आई गोड नको, देऊ दे नाही तर न देऊ दे, थोबाडी जरी मारू दे तरी आईच गोड वाटली पाहिजे. सार आई असं करायचं काय, मग असे 10 रुपये मागितले दिलेले आहे. तुझी आई बरी रे, पटापटा पैसे काढून देते. अरे त्याच्या आईकडे आहे, त्याच्याकडे नाही, ती कुठून देणार बिचारी. तिचा नवरा तिला देत नाही, भाजीतून काढून ठेवलेल्या पैशातून देते ती. आता जिचा नवरा पुडका देतो आणि जी भाजीतून काढून ठेवते 2 रुपये, तिची तुलना कशी होणार. उलट कौतुक वाटलं पाहिजे की पुडके देणारे निराळा आहे, आणि हे जे स्वतः करता वेळेला लागतील म्हणून 2 रुपये ते तिच्याकरता काढून ठेवत नाही, तुमच्याकरताच, तुमच्या वेळी प्रसंगी तुम्हाला लागतील. म्हणून बघा, संसारातली गंमत सांगतो. काही वेळेला कमवणाऱ्या पुरुषाच्या खिशात पैसे नसतात, बँकेत असतात पण विसरतो काढायला. मग तो म्हणतो, अगं काय आहेत का तुझ्याजवळ, काय गमत आहे तुमची, कमवताय तुम्ही माझ्याकडे, अगं काय मला माहिती आहे, हां तुझ्याकडे असतंच, लुगड्याच्या पोटाच्या घडीमध्ये असतंच, बरोबर आहे ना. हां, म्हणून नीट लक्षात घ्या, वस्तू करता नको, प्रेमा करता, भक्ती करता देव असावा. म्हणून त्रिगुण हे सगळं जे दिसतंय त्रिगुण ते असार आहे, हे सगळं पालटणार आहे. काय प्रत्येक क्षणाला पालटतं. किती पालटतं? क्षणाला. म्हणून पहिला अभंग होता, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. क्षणच तुमच्या हातात आहे, प्रत्येक क्षण नवीन आहे आणि प्रत्येक क्षण भूतकाळ होतो, प्रत्येक क्षण वर्तमान काळ होतो आणि त्याच्या पुढे येईल तो भविष्य काळ होतो. म्हणून त्रिगुण असार, निर्गुण हे सार. निर्गुण हे कसं आहे, सार आहे. अहो मुळात निर्गुण म्हणजे गुणरहित असं जे आहे. आता गुणरहित आहे ते काही नाहीच आहे तिथे, तर सार असणारच ना. हे आहे ते सांगितलं. माझी गाडी येतानाच मला कल्पना आली, अहो काय तो ट्रॅफिक. मगाशीच म्हटलं, आता पुढच्या वर्षापासून किती वाजता घरी निघालं म्हणजे येईल. पूर्वी पाऊण तासात तिथे येत होतो, आता 1 तास अगोदर निघालं तरी उशीरच. मेन रोडनी आज गल्लीबोळ करत तरी इथे येता येता माझी धाकधूक. ते काय, ज्या माणसाला टायमाचं असतं ना ते उगीच माणसं काही म्हणत नसतात, पण आपलंच मन आपल्याला खातं. माझ्या स्वभावातला दोष आहे तो. मला 1 मिनिट जरी उशीर झाला ना तरी तो माझ्या मनाला खपत नाही. करेक्ट म्हणजे करेक्ट. त्याच्याकरता घरातसुद्धा होता किती घाई करताय, हो गेलं बाई टायमात. काय हे मानसिकता आहे. म्हणून म्हटलं मी की एवढ्या ह्याच्यात पावसात सुद्धा तुम्ही सगळे अगदी जो तो श्रोता जिथे जिथे दिसतोय ॲब्सेंटी क्वचित, हौशे नवशे गवशे ॲब्सेंट आहेत. मी काय म्हटलं, चल रे इथे बसतो त्यापेक्षा बाबा महाराज चांगलं जातात, चल. आणि बसायची व्यवस्था चांगली आहे, खाली बसणार नाही मी, नाही चांगलं आहे व्यवस्थित, चल. तेव्हा हा भाग निराळा. पण एवढ्या पावसातही अडचणीतून सुद्धा माणसं येतात, याचा अर्थ सत्वगुणाची लागण तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी झाली आहे. हे निश्चितच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मला याच्याशिवाय करमत नाही म्हणजे कुठेतरी सत्वगुणाचा अस्तित्व आहे.
काय होतं अशोकराव, रोज प्रवचनं केली ना म्हणजे ती थकून जातो. मग असं वाटतं केव्हा एकदा संपतं आहे कोणाला माहीत, आणि संपल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी वाटतं किती दिवस घरी बसलो. काय काय गंमत आहे बघा. अहो आता 2 महिने घराच्या बाहेर आहेत. काय शेवटी राहावेना म्हणून आज माझ्या पंत्या बोलवून घेतल्या मुंबईहून. आई वडील जाऊन घेऊन आले. म्हटलं घेऊन ये तिला. आम्हाला अहो 2 महिने घरात त्या माणसांचा पत्ता नाही माझा. मी आयुष्यभर बेघर आहे. नाही म्हटलं बेघर म्हणजे काय, जो स्वतःच्या घरात राहत नाही तो बेघर. आयुष्यभर बेघर. हा कार्यक्रम झाला की दुसऱ्याच्याच घरी राहायचे, तिथून निघाले तर दुसऱ्या बेघरच असो. पण हा सात्विकपणा ज्ञानोबारायाच्या हरिपाठाचा निर्माण होणं हे सुद्धा आयुष्यातलं मोठं भाग्य आहे. म्हणून त्रिगुण बरं का, त्रिगुण सात्विक. आत्ताच म्हटलं सुखसुद्धा सात्विक. प्रवचन ऐकल्यानंतर सुख. काय हो कंटाळा आला, चला जरा पिक्चर बघू. काय क्या मजा आली. पुढचं नाही मधलं रे बोललो मी. मधली जी वापरता ती वापरली नाही. मी मगाशीच म्हटलं की इथल्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत. काल कपड्याचं सांगितलं, ते म्हटले पुढचं नाही. म्हटलं मला सगळं माहिती आहे, पण मर्यादा राखून बोलत असतो मी. ही गादी निराळी आहे. आता किती अवघड आहे बघा. सात्विक सुख प्रवचनातून कीर्तनातून मिळतं. पिक्चरला गेला, खाल्लं भरपूर, रजोगुणी सुख मिळतं. आणि एखाद्याला मारला तुडवला की तमोगुणी सुख मिळतं. एखादा वैरी मेल्याचा आनंद वाटतो आपल्याला. चला तुला जेवायला देतो का, म्हटलं आमचा तो मिळाला. अरे वा. माणसाचा स्वभाव हे जे गुण आहेत ना ते इतके विचित्र आहेत. कोणाला कशातून आनंद मिळेल, कोणाला कशातून सुख होईल. सात्विक सुख निराळं, राजस सुख निराळं, तामस सुख निराळं. कोणाला शिव्या देऊन सुख मिळेल, कोणाला याच्यात मिळेल शिवी तोंडावर आली होती पण दिली नाही, बरं झालं, याच्यात आनंद मिळेल. तेव्हा हा सगळा जो परिणाम आहे त्रिगुण आसार. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3. किती प्रकारचं जन आहे. सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे, तमोगुणी. सगळे इथे आपण आहोत, आलं का लक्षात. पण इथला समाज रोज येतोय त्या अर्थी गृहीत धरला हरकत नाही की जरी रजोगुणी असला तमाशी नाही, पण सत्वगुणाकडे कळलेला आहे. सत्वगुणाकडे कळलेला आहे, हे मान्य करायला पाहिजे. पण इथे काय म्हणतायत, तिन्ही आसार आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 2च नाही, तिन्ही आसार आहे. म्हणजे सृष्टी जर त्रिगुणात्मक असेल, सारभूत नाही, दिसतंय ते सारभूत नाही आहे, ते निराळच आहे. तुम्हाला दिसतंय ते निराळं दिसतंय. तसं इथे जगत दिसतं, स्त्री दिसते, पुरुष दिसतो, पण हे सार नव्हे, हे आसार आहे. दर्शन कशाचं आहे, आसार आहे. एक ना एक दिवस काय होणार आहे हे नाशिवंत म्हणा. आपल्या अमृतानुभवाच्या भाषेत सांगतो, नाशिवंत नाही पण पालटणारं म्हणा. माझं म्हणणं कळलं का. म्हणजे आत्ता जे आहे ते पुढच्या क्षणाला नाही. त्रिगुण आसार हे सगळं जे आहे ते त्रिगुणात्मक आहे. आसार आहे, पालटणार आहे. आसार शब्दाचा अर्थ काय, सार नाही, पालटणार आहे, पालटणार आहे. आता बघा, जे आला ना तुम्ही, ते घरी जाताना ते तुम्ही नाही. तुमचं वय 2-3 तासांनी वाढलं. आजचा सार आसाराचा विचार डोक्यात नव्हता, तो आला म्हणजे काहीतरी पालट झाला ना. येताना एक होता,
येताना जे होतं ते ऐकल्यानंतर ते असार झालं आणि जे काही पदरात पडलं ते सार घेतलं, पण कालांतराने तेही पालटणार आहे. कळलं का तुम्हाला? त्रिगुण असार. त्रिगुण असार. माणसं पालटतात, वस्तू पालटतात. बरं का? जी वस्तू आत्ता आहे ती तशीच राहील अशी सांगता येत नाही. बरं, अजून पुढे सांगू. जी माणसं तुम्हाला आयुष्यात भेटत आहेत ती भेटताना जशी होती ती शेवटपर्यंत तशीच राहतील असं सांगता येत नाही. नामे असार. जिथे काही बाजूला सारायचं असेल तिथे सार असार आहे. नाही कळलं? जिथे काही बाजूला सारायचं असेल तिथे सार असार आहे. इथे बाजूला काही सारायचंच नाही, आहे तर तोच आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.